नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समायोजनबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय अर्थातच जी आर दिनांक 30/12/2025 रोजी निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी समायोजनबाबत कशा पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी समायोजनबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित दिनांक 30/12/2025. इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट डिसिजन रिगार्डिंग ॲडजस्टमेंट ऑफ टीचर नॉन टीचिंग स्टाफ इशूड ऑन 30/12/2025. बघा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समायोजनबाबत दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिनांक 30/12/2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की दिव्यांगाच्या विशेष शाळा किंवा कार्यशाळा यामधील अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या समायोजनाकरिता अतिरिक्त सवर्ग कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. यामध्ये राज्यातील शासनमान्य खाजगी अनुदानित या संस्थांची विशेष शाळा किंवा कार्यशाळेची मान्यता आयुक्त दिव्यांग कल्याण यांनी रद्द केल्यानंतर संस्थांनी विहित मुदतीत केलेल्या अपील प्राधिकाऱ्यांनी स्थगिती दिलेले नसल्यास संबंधित उपक्रम लगेचच बंद करण्याबाबत कार्यवाही करतील असे देखील निर्देश देण्यात आले आहेत. पट निर्धारणानंतर पटसंख्या कमी झाल्यास किंवा आकृतिबंधानुसार अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांची यादी माहे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित जिल्ह्यातील अनुदानित उपक्रममधील रिक्त पदानुसार अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन शक्यतोवर त्याच जिल्ह्यांमध्ये करतील असे देखील नमूद करण्यात आले आहेत. तसेच संबंधित जिल्ह्यांमध्ये पद रिक्त नसल्यास अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन लगतच्या जिल्ह्यामध्ये करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अन्य विभागामार्फत चालवण्यात येत असलेल्या अनुदानित शाळा किंवा कार्यशाळांमधील रिक्त पदे भरण्याकरिता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मागणी असल्यास संबंधित विभागाशी समन्वय साधून अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा संबंधित विभागाकडे सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भातील सविस्तर जी.आर. पाहू शकता. बघा, जी.आर. दिव्यांगाच्या विशेष शाळा किंवा कार्यशाळा चालवणाऱ्या या संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे पट निर्धारणानंतर विद्यार्थी संख्या कमी आढळल्याने किंवा इतर कारणास्तव अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या समायोजनाबाबत सर्वसमावेशक कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग दिनांक आहे 30 डिसेंबर 2025. बघा, प्रस्तावना काय सांगतोय. दिव्यांगाच्या विशेष शाळा आणि कार्यशाळा यामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. पहिला आहे दिव्यांग व्यक्ती हक्क नियम 2024 मधील प्रकरण 4 आणि खालील नियम 6 मधील या तरतुदीनुसार दिव्यांगाच्या विशेष शाळा आणि कार्यशाळाशी संबंधित संस्थांचे नोंदणी प्रमाणपत्र आयुक्त दिव्यांग कल्याण यांच्याकडून रद्द होणे. दुसरा आहे दिव्यांग व्यक्ती हक्क नियम 2024 मधील प्रकरण 4 खालील नियम 6 आणि 4 मधील तरतुदीनुसार नोंदणी प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करणे, नूतनीकरण न करणे. तिसरा आहे 18 जुलै 2018च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेल्या शाळा संहितेच्या प्रकरण 4 आणि खालील परिच्छेद 39, 3 व 4 मधील तरतुदीनुसार दिव्यांगाच्या अनुदानित उपक्रमातील या विद्यार्थ्यांच्या उपस्थिती विषयक पट निर्धारणानंतर पटसंख्या कमी झाल्यास आकृतिबंधानुसार कर्मचारी कमी होणे. दुसरा आहे याप्रमाणे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विहित मुदतीत अन्य शाळा किंवा कार्यशाळांमध्ये समायोजन करण्यासंदर्भात वर नमूद वाचा 1 येथील दिनांक 25 ऑक्टोबर 2012च्या शासन निर्णयान्वये अतिरिक्त सवर्ग योजना लागू करण्यात आली असून आयुक्त दिव्यांग कल्याण यांच्या नियंत्रणाखालील अतिरिक्त सवर्ग कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. नोंदणी प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे इतर अनुदानित उपक्रमामध्ये समायोजन करण्यासंबंधी
दिनांक 18 जुलै 2018च्या शाळा संहितेतील परिच्छेद 39, परिच्छेद 91 मध्ये तरतुदी करण्यात आलेल्या असून पट निर्धारणाअंती अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनासंदर्भात दिनांक 5 फेब्रुवारी 2019च्या शाळा संहितेच्या या शुद्धीपत्रकांमध्ये मूळ शाळा संहितेतील प्रकरण 4 आणि खालील परिच्छेद 5 मध्ये नमूद करण्यात आलेली आहे. सदर तरतुदीनुसार समायोजनांची सर्व कार्यवाही आयुक्त दिव्यांग कल्याण यांच्या स्तरावर करण्यात येते. चौथा आहे सामाजिक न्याय विभागाच्या दिनांक 12 मे 2021च्या या शासन परिपत्रकानुसार नोंदणी प्रमाणपत्र रद्द केल्याच्या आदेशाविरुद्ध करण्यात आलेल्या अपीलावर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन करता येत नाही. पाचवा आहे या विभागाच्या उपरोक्त शासन निर्णय परिपत्रकामध्ये समायोजनासंबंधीच्या कार्यपद्धतीमधील तरतुदी एकत्रित स्वरूपात नसल्याने अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याच्या प्रक्रियेस विलंब होत असल्याचे निदर्शनास आले असून परिणामी विभागास अनेक न्यायालयीन प्रकरणांना सामोरे जावे लागते. त्यासाठी राज्यातील शासन मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित विशेष शाळा आणि कार्यशाळेतून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन विहित मुदतीत होण्याच्या दृष्टीने सुधारित कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. 6 आहे दिव्यांगाच्या विशेष शाळा आणि कार्यशाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या समायोजनासंबंधी वाचा 4 दिनांक 12 मे 2021चे परिपत्रक तसेच दिनांक 18 जुलै 2018च्या शाळा संहितेमध्ये परिच्छेद 39 तसेच परिच्छेद 91 मधील तरतुदी तसेच दिनांक 5 फेब्रुवारी 2019च्या शुद्धीपत्रकामध्ये परिच्छेद 39 संबंधी करण्यात आलेला सुधारित परिच्छेद अधिक्रमित करण्यात येत असून समायोजनासंबंधी निश्चित करण्यात आलेल्या खालील कार्यपद्धतीस मंजुरी या ठिकाणी देण्यात येत आहे. बघा शासन निर्णय काय सांगतोय. दिव्यांगाच्या विशेष शाळा आणि कार्यशाळा यामधील अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी अतिरिक्त सहवर्ग कक्ष स्थापन करण्यात आलेला असून तो आयुक्त दिव्यांग कल्याण यांच्या स्तरावर चालू राहील. अतिरिक्त सहवर्ग घोषित करण्याचे अधिकार आयुक्त दिव्यांग कल्याण यांना राहतील. दुसरा आहे राज्यातील शासन मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित संस्थेची विशेष शाळा आणि कार्यशाळेची मान्यता आयुक्त दिव्यांग कल्याण यांनी रद्द केल्यानंतर संस्थेने विहित मुदतीत केलेल्या अपीलावर अपील प्राधिकाऱ्यांनी स्थगिती दिलेले नसल्यास संबंधित उपक्रम लगेचच बंद करण्याबाबत आयुक्त कार्यवाही करतील. तिसरा आहे शासन निर्णय काय सांगतोय बघा. दिव्यांग व्यक्ती हक्क नियम 2024 मधील तरतुदीनुसार उपक्रम हे बंद झाल्यापासून ते संबंधित अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन होईपर्यंतच्या कालावधीसाठी आयुक्त दिव्यांग कल्याण यांनी त्यांना समान प्रकारच्या या उपक्रमांमध्ये हस्तांतरित करावे व तसेच या ठिकाणी सदर हस्तांतरण तात्पुरत्या स्वरूपाचे असेल आणि असे करताना आयुक्ताकडून जवळच्या शाळेची क्षमता तात्पुरती वाढवली जाईल आणि त्यानुसार ते विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची त्या शाळा आणि कार्यशाळांमध्ये तात्पुरती नेमणूक करतील आणि ही कार्यवाही संबंधित कर्मचाऱ्यांचे कायमस्वरूपी समायोजन होईपर्यंतची तात्पुरती व्यवस्था असल्याने त्यासाठी बिंदू नामावली अनुसरण्याची आवश्यकता नाही. चौथा मुद्दा काय सांगतोय बघा. या शाळा संहितेमधील तरतुदीनुसार दिव्यांगाच्या अनुदानित उपक्रमातील विद्यार्थ्यांच्या उपस्थिती विषयक पट निर्धारण करण्याची कार्यवाही संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे प्रतिवर्षी 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल आयुक्त दिव्यांग कल्याण यांना सादर करतील. 5वा आहे पट निर्धारणानंतर पटसंख्या कमी झाल्यास आकृतिबंधानुसार अतिरिक्त ठरलेले कर्मचारी यांची यादी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात यावी. 6वा आहे अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांची यादी आयुक्त दिव्यांग कल्याण हे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शासनाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करतील. तसेच संबंधित कर्मचारी अतिरिक्त ठरलेल्या दिनांकापासून त्यांचे समायोजन एका महिन्याच्या मुदतीत पूर्ण या ठिकाणी करतील. 7वा मुद्दा आहे अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या समायोजनासंदर्भात आयुक्त दिव्यांग कल्याण यांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करतील.
बघा या ठिकाणी पाहू शकता, पहिलं ए आहे संबंधित जिल्ह्यातील अनुदानित उपक्रमातील रिक्त पदानुसार अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन शक्यतोवर त्याच जिल्ह्यामध्ये करतील. बी आहे संबंधित जिल्ह्यांमध्ये पद रिक्त नसल्यास अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन लगतच्या जिल्ह्यामध्ये करतील. सी आहे अतिरिक्त कर्मचारी ज्या उपक्रमामधून अतिरिक्त ठरलेला आहे त्या जिल्ह्याच्या लगतच्या जिल्ह्यामध्ये पद रिक्त नसल्यास अन्य जिल्ह्यांमधील उपक्रमामधील रिक्त पदांवर संबंधित कर्मचाऱ्यांचे समायोजन करतील. डी मुद्दा सांगतोय, राज्यातील दिव्यांगाच्या कोणत्याही विशेष शाळा आणि कार्यशाळांमध्ये समायोजनांसाठी पद उपलब्ध नसल्यास अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे जिल्हा स्तरांवरील आयुक्त कार्यालयामध्ये तात्पुरत्या स्वरूपात हस्तांतरण करतील. बघा अन्य विभागाकडून चालवण्यात येत असलेल्या अनुदानित शाळा आणि कार्यशाळांमधील रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मागणी असल्यास संबंधित विभागाशी समन्वय साधून अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा संबंधित विभागाकडे सुपूर्द करतील. बघा समायोजनांची सर्वसाधारण कार्यपद्धती आणि निकष. मंजूर रिक्त पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या अतिरिक्त या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे समायोजन समान वेतन श्रेणी असलेल्या समकक्ष पदांवर करण्यात यावे. दुसरा आहे समायोजन करताना प्रथम अतिरिक्त ठरलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे. त्यानंतर पट निर्धारणानंतर अतिरिक्त ठरलेले व त्यानंतर उपक्रमाचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे उपक्रम अनोंदणीकृत घोषित केल्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात यावे. तिसरा आहे समायोजन करताना या नियमांप्रमाणे जे सर्वात अगोदर अतिरिक्त ठरलेले आहेत त्यांचे समायोजन जिल्हा किंवा राज्य पातळीवर या क्रमानुसार करावे आणि एकापेक्षा अधिक कर्मचारी एकाच दिवशी अतिरिक्त ठरलेले असल्यास त्यांच्या जन्मदिनांकानुसार जो वरिष्ठ असेल त्यानुसार त्यांचे समायोजन करण्यात यावे. चौथा आहे जेथे बिंदू नामावलीप्रमाणे अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन करणे शक्य असेल तेथे बिंदू नामावलीप्रमाणे अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे आणि बिंदू नामावलीनुसार आरक्षित प्रवर्गातील अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध होत नसल्यास त्या बिंदूंवरील आरक्षित कर्मचारी उपलब्ध होईपर्यंत अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या यादीतील कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता विचारात घेऊन नियमानुसार तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची कार्यवाही करण्यात यावी. पाचवा आहे चालू शैक्षणिक वर्षांच्या संच मान्यतेच्या वेळी मागील वर्षात शिल्लक असलेल्या कर्मचाऱ्यांना समायोजनाने नियुक्ती देण्याची सर्वप्रथम कार्यवाही करावी. अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनांची प्रक्रिया ही जोपर्यंत राज्यातील विशेष शाळा आणि कार्यशाळेमधून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे समायोजन होत नाही तोपर्यंत निरंतरपणे राबवण्यात यावी. सहावा आहे ज्या अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची लगतची जिल्ह्यातील विशेष शाळा आणि कार्यशाळेमध्ये समायोजनाने नियुक्ती करण्यात आलेली आहे अशा कर्मचाऱ्याने आदेश मिळाल्याच्या दिनांकापासून 3 दिवसात तसेच ज्यांची इतर जिल्ह्यांमध्ये समायोजनांद्वारे नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांनी 7 दिवसाच्या मुदतीत संबंधित विशेष शाळा कार्यशाळांमध्ये रुजू होणे बंधनकारक राहील. जर संबंधित कर्मचारी विहित कालमर्यादेमध्ये रुजू झाला नाही तर त्यांच्यावर शिस्तभंग विषयक कारवाई करून त्या सेवेतून कमी करण्यात येईल. सदर कार्यवाही 1 महिन्यात या ठिकाणी पूर्ण करावी. सातवा आहे राज्यातील प्रत्येक शासन मान्यताप्राप्त आणि खाजगी अनुदानित संस्थेच्या विशेष शाळा आणि कार्यशाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करणे व त्या समायोजनाच्या कर्मचाऱ्यास रुजू करून घेणे हे बंधनकारक राहील. ज्या शाळा कार्यशाळांनी अशा समायोजनानुसार अतिरिक्त कर्मचाऱ्यास रुजू करून घेण्यास नकार दिला किंवा टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास आयुक्त दिव्यांग कल्याण यांनी त्या संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करून दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील या तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही 1 महिन्याच्या मुदतीत करावी. 8वा मुद्दा सांगतोय कोणताही जिल्हा किंवा राज्य स्तरावरील अतिरिक्त शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी संपुष्टात आल्याशिवाय कोणत्याही विशेष शाळा आणि कार्यशाळांमधून रिक्त झालेल्या पदांवर नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी मान्यता या ठिकाणी दिली जाणार नाही किंवा कोणत्याही संस्थेस जाहिरात प्रसिद्ध करण्याची अनुमती दिली जाणार नाही. 9 आहे अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपलब्ध असताना अतिरिक्त कर्मचाऱ्यांची समायोजनाने नियुक्ती न करता ज्या संस्थेने परस्पर जाहिरात देऊन नवीन पद भरण्याची कार्यवाही स्वतःच्या अधिकारात केली असेल तर अशा संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करून संबंधित संस्थेवर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 91 अनुसार आयुक्त दिव्यांग कल्याण यांनी कारवाई करावी.
9वा मुद्दा सांगतोय, दिव्यांग कल्याण विभागाच्या नियंत्रणाखालील दिव्यांगाच्या विशेष शाळा, कार्यशाळा यामधील अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे विहित मुदतीत या ठिकाणी या समायोजन करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा अधिकारी, मुंबई शहर, मुंबई उपनगर तसेच आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांची राहील. बघा पुढे काय सांगतोय, विहित मुदतीत समायोजनाची कार्यवाही न झाल्यास संबंधितावर शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात येईल. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तुकाराम मुंडे, सचिव, महाराष्ट्र शासन. बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे व एकूणच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समायोजन बाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.